नमस्कार. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणात प्रयोग ओळखण्याचा प्रश्न हमखास येतो आणि अनेकदा आपला गोंधळ उडतो. पण आता चिंता नको. आज आपण प्रयोग म्हणजे काय हे तर समजून घेणारच आहोत, पण त्यासोबतच अवघ्या काही सेकंदात प्रयोग ओळखण्याची एक जबरदस्त युक्तीसुद्धा शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हो ना. अनेकांना वाक्यातला कर्ता, कर्म आणि क्रियापद यातला नेमका संबंध काय आहे हेच कळत नाही आणि तिथेच प्रयोग ओळखायला अवघड वाटू लागतं. पण काळजी करू नका. आज आपण हाच सगळा गोंधळ एका सोप्या युक्तीने कायमचा मिटवणार आहोत. तर सगळ्यात आधी प्रयोग म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. वाक्यामधला जो कर्ता असतो, कर्म असतं आणि क्रियापद असतं, या तिघांचं एकमेकांशी जे नातं असतं ना, त्यालाच व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणतात. आपल्याला फक्त हेच नातं ओळखायला शिकायचंय. आणि हे सगळं आपण शिकणार आहोत ते या स्रोत सामग्रीच्या आधारावर. यामध्ये प्रयोगाची व्याख्या, त्याचे प्रकार आणि ओळखण्याची युक्ती अगदी छान सुटसुटीतपणे दिलेली आहे. चला यातला एक एक मुद्दा आता आपण नीट समजून घेऊया. प्रयोगाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे कर्तरी प्रयोग. याला आपण कर्त्याचं राज्य असंही म्हणू शकतो. का? कारण इथे सगळा कारभार कर्त्याच्या मर्जीप्रमाणे चालतो. कर्ता जसा बदलेल तसं क्रियापद बदलतं. कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या दोन मुख्य खुणा आहेत. पहिली, क्रियापद नेहमी कर्त्याप्रमाणे बदलतं आणि दुसरी, जी ओळखण्यासाठी सगळ्यात सोपी आहे, ती म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो. कर्ता नेहमी त्याच्या मूळ रूपात म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतो. आता हे उदाहरण बघा, किती सोपं आहे. जेव्हा कर्ता पुल्लिंगी तो होता, तेव्हा क्रियापद झालं खातो. पण जसा आपण कर्ता बदलून स्त्रीलिंगी ती केला, तसं क्रियापद लगेच खाते असं बदललं. यावरून एकदम स्पष्ट होतं की इथे पूर्ण सत्ता ही कर्त्याच्या हातात आहे. म्हणून हा कर्तरी प्रयोग. चला आता दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया, कर्मणी प्रयोग. नावावरूनच कळतंय नाही का? इथे सत्ता कर्त्याच्या हातातून निसटते आणि ती येथे कर्माच्या हातात. म्हणजे इथे असतं कर्माचं राज्य. यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे क्रियापद आता कर्त्याचं ऐकत नाही, तर ते कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलतं. आणि दुसरी मोठी खूण म्हणजे इथल्या कर्त्याला बहुतेकदा ने किंवा नी असा प्रत्यय हमखास लागलेला असतो. हे उदाहरण तर अगदी परफेक्ट आहे. बघा, कर्ता रामाने दोन्ही वाक्यांमध्ये सारखाच आहे. पण जेव्हा कर्म पुल्लिंगी आंबा होतं, तेव्हा क्रियापद झालं खाल्ला. आणि कर्म बदलून स्त्रीलिंगी चिंच झाल्यावर क्रियापद झालं खाल्ली. म्हणजेच क्रियापद कोणाच्या इशाऱ्यावर नाचतंय? तर कर्माच्या. हेच आहे कर्माचं राज्य. आणि आता वळूया तिसऱ्या प्रकाराकडे, जो आहे भावे प्रयोग. हा अनेकांना थोडासा किचकट वाटतो, पण तसं काही नाहीये. इथे ना कर्त्याचं राज्य असतं न कर्माचं. इथे असतो खरा राजा क्रियापद. क्रियापद इथे अगदी तटस्थ एका अंपायरसारखं काम करतं. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुम्ही वाक्यातला कर्ता बदला किंवा कर्म बदला, क्रियापदाला काहीही फरक पडत नाही. ते आपल्या जागी ठाम राहतं. ते कोणाचंही ऐकत नाही. भावे प्रयोगाची दोन वैशिष्ट्ये पक्की लक्षात ठेवा. एक, याचं क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी आणि एकवचनी असतं. आणि दुसरी, जी ओळखायला खूप सोपी खूण आहे, ती म्हणजे यात कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय लागलेले असतात. जसे की रामाने रावणास मारले. इथे रामाने आणि रावणास या दोघांनाही प्रत्यय आहेत. तर आता आपण तिन्ही प्रयोग समजून घेतलेत. पण आता येतोय सगळ्यात महत्वाचा भाग. परीक्षेच्या वेळी लिंग वचन बदलून बघायला वेळ नसतो. मग काही सेकंदात प्रयोग कसा ओळखायचा? त्यासाठीच आहे ही एक जबरदस्त युक्ती. तर सगळे तयार आहात का? चला आता ती युक्ती पाहूया, जी प्रयोग ओळखणं अगदी चुटकीसरशी सोपं करून टाकेल. ही आहे ती मास्टर ट्रिक. हा तक्ता म्हणजे आपलं ब्रह्मास्त्र आहे. फक्त कर्ता आणि कर्माला प्रत्यय आहे की नाही एवढं तपासायचं. बघा, कर्तली प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणीमध्ये कर्त्याला असतो पण कर्माला नसतो. आणि भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय असतो. बस, किती सोपं आहे. तर नियम क्रमांक 1, वाक्य समोर आल्यावर सगळ्यात आधी फक्त कर्ता पाहायचा. कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाहीये, मग पुढे काही विचार करायची गरज नाही. डोळे झाकून सांगायचं, हा 100% कर्तरी प्रयोग आहे. आता नियम क्रमांक 2,
समजा कर्त्याला प्रत्यय आहे. मग आपलं काम सोपं आहे. लगेच कर्माकडे जायचं आणि कर्म तपासायचं. जर कर्माला प्रत्यय नसेल तर तो नक्कीच कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला नाही. आणि आता शेवटचा तिसरा नियम. जर कर्त्याला प्रत्यय असेल आणि तुम्ही कर्म तपासल्यावर त्यालाही प्रत्यय लागलेला दिसला, तर तिथे तिसरा कुठलाही पर्याय उरत नाही. तो असतो भावे प्रयोग. कर्ता आणि कर्म दोघेही प्रत्यय घेऊन आले की समजायचं हा भावे प्रयोग आहे. तर पाहिलं, प्रत्यय तपासण्याच्या या सोप्या युक्तीने आता परीक्षेतला कुठलाही प्रयोग काही सेकंदात ओळखता येईल. आता फक्त याचा सराव करा आणि परीक्षेमध्ये मराठी व्याकरणातले हक्काचे गुण आत्मविश्वासाने मिळवा.